नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीलाच आपण बातमी बघतोय ती म्हणजे राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर पोहोचली आहे। कारण राज्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळलेत। मुंबईमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणीला कोरोनाची लागण झाली आणि उल्हासनगरमध्ये 49 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। एकीकडे कोरोनाची दहशत संपूर्ण राज्यभरात आहे, पण दुसरीकडे नाशिकमध्ये कोरोनाची नाही तर स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळलेत। नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे गेल्या 3 महिन्यात 4 रुग्ण आढळलेत। कोरोनाचा विळखा असतानाच नाशिकमध्ये ही नक्कीच चिंतेची बाब आहे, कारण गेल्या वर्षी सुद्धा 33 ते 34 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता। 31 जणांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, मात्र स्वाइन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नक्कीच नाशिकच्या प्रशासनावर आता दुहेरी ताण आहे। तर आपण नंतर दुसरीकडे बघतोय सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचं संकट आलेलं आहे। माकड तापाने दोघांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। गेल्या 3 महिन्यात माकड तापाचे 18 रुग्ण आढळलेले आहेत। आणि आपण याबद्दलच आणखी माहिती घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत मुंबईहून प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आणि रत्नागिरीहून आमचे प्रतिनिधी दिनेश केळुस्कर आपल्या सोबत असणार आहेत। आपण सुरुवातीला जाणार आहोत प्रणाली कापसे यांच्याकडे मुंबईमध्ये। प्रणाली, लोकलमधली गर्दी कमी झाली आहे, दुकानांच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत, 50%च कर्मचारी येतील असं सुद्धा आदेश काढण्यात आलेत। आत्ता काय वाटतंय मुंबईची परिस्थिती बघून? कालपेक्षा आजच्या गर्दीमध्ये फरक जाणवतोय? मुंबईकरांनी हे आवाहन खरोखरच मनावर घेतलंय? केतकी, काही ठिकाणी जरी आपल्याला हा फरक दिसत असला तरी आत्ता मी मुंबईच्या ज्या भागात उभी आहे, मी मुंबईतला जो महत्त्वाचा भाग आहे प्रभादेवी परिसर, ज्या परिसरामध्ये 2-4 महत्त्वाची रुग्णालय आहे, अगदी केईएम रुग्णालय आहे, वाडिया रुग्णालय आहे, त्याचबरोबर बाजूलाच टाटा रुग्णालय आहे, या रुग्णालयांच्या जवळ मी उभी आहे आणि इथं गर्दीवर काहीही परिणाम झालेला नाहीये। सातत्यानं कुणी हे प्रशासनापर्यंत पोहोचवत नाहीये, परंतु छुप्या आवाजात का असेना, परंतु डॉक्टरांचीच अशी मागणी आहे की ज्या जनरल ओपीडी आहे, जिथं रोज मुंबईतल्या या भागामध्ये लाखो लोक येतात, या ज्या जनरल ओपीडी आहे ज्या नंतर केल्या जाऊ शकतात, त्या जर काही कालासाठी पुढे ढकलल्या गेल्या तर नक्कीच गर्दीचा वर थोडा ना थोडा परिणाम होईल। रस्त्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर या भागामध्ये रस्ते रोजसारखे आहेत, कारण इथं वाहनांची संख्या कमी झालेली नाहीये। खरं तर असं सांगण्यात आलेलं आहे की कोरोनाचे जे काही आयसोलेशन सेंटर्स आहेत त्याच्या आजूबाजूच्या ज्या रस्ते आहेत, ते रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी रिस्ट्रिक्ट करण्यात यावे, परंतु इथे कुठेही रिस्ट्रिक्शन्स आपल्याला दिसत नाहीये। रोज सारखे पेशंट्स इथे येत आहेत, आपला इलाज जो आहे तो करून घेऊन जात आहेत, त्यामुळे या भागात गर्दीवर कुठेही परिणाम झालेला नाहीये। दुसरं महत्त्वाचं, शासनाने काल जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ते संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास घेतले असल्यामुळे बहुतेकांपर्यंत ते निर्णय पोहोचलेले नाही, त्यामुळे दुकानं जे आलटून पालटून बंद राहणार होते किंवा त्याच्या ज्या वेळा बदलल्या जाणार होत्या तसं काही चित्र तुर्तास तरी दिसत नाहीये। इतकंच नाही तर आपण जर बसचं चित्र बघितलं तर ज्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस मोडते त्या बसमध्ये सुद्धा असं सांगितलंय की उभे राहून कुणीही प्रवासी प्रवास करणार नाही, परंतु तसं चित्र नक्कीच नाहीये। लोक उभे राहून प्रवास करतायत, ज्या बस येत आहेत त्या बसमध्ये खचाखच मिळेल तशी जागा लोक घेत आहेत। आणि जेव्हा आपण यांना कंडक्टरना वगैरे याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं आहे की लोक इतक्या मोठ्या संख्येने येत आहेत, त्यांना रिस्ट्रिक्ट करणं आम्हाला शक्य होत नाही। म्हणजे एकूणच जरी शासनानं नियम केलेले असले तरीही त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाहीये। लोकांनी अजून तितकं मनावर घेतलं नाहीये असं तरी तुर्तास म्हणता येईल। केतकी, प्रणाली, हे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नसतील किंवा काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना यावं लागत असेल, पण गर्दी मात्र काही भागातली तशीच आहे असंच एकूण चित्र आहे। तर नंतर आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी दिनेश केळुस्कर आपल्या सोबत आहेत। दिनेश, गुहागरमध्ये एकीकडे जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, अर्थातच कोकणामध्ये अलर्ट देण्यात आला असेल, पण सिंधुदुर्गमध्ये माकड तापामुळे सुद्धा एक वेगळेच टेन्शन तिथल्या प्रशासनाला असणार आहे। एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे हे माकड ताप, त्याच्यात कोकणात गोव्यातून येणारे पर्यटक, कशा प्रकारे ही खबरदारी तिथे सगळी घेण्यात येते? बरोबर आहे केतकी, ही अगदी दुहेरी आव्हान आहे। आता एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे सिंधुदुर्गातला माकडताप। सिंधुदुर्गातल्या माकडतापामध्ये आतापर्यंत 2 रुग्णांचा बळी गेलेला आहे आणि 17 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत गेल्या 3 महिन्यातले। आता इथून पुढे असा निर्णय घेतलेला आहे थोड्याच वेळापूर्वी आरोग्य विभागाने की त्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातल्या कुणालाही जरी ताप आला, कसलाही ताप आला, साधा ताप,
तरी तो माकड ताप असेल या अनुषंगाने त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाणार आहे किंवा त्याची तपासणी केली जाणार आहे. इतकं अलर्ट आता सिंधुदुर्गामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आरोग्य विभागाची सगळी पथकं त्यामध्ये तैनात आहेत, ज्यामध्ये माकड तापाविषयी जनजागृती, डस्टिंग किंवा आणि क्लिनिंग काय असेल, स्वच्छता, कारण काजू हंगाम सुरू होतोय. विशेषतः गेल्या वर्षी पण हा माकड ताप होता. गेल्या वर्षी माकड तापामध्ये 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले होते आणि त्यातल्या 6 ते 7 जणांचा बळी गेलेला होता. आता नुसता पुन्हा या सीझनमध्ये 2 रुग्णांचा बळी गेलेला आहे. वॅक्सिनेशन जे आहे, लसीकरण जे आहे ते फक्त कर्नाटकामधल्या शिमोगा इथे लॅबोरेटरीमध्ये होतं, कारण मुळात हा रोग कर्नाटकामधून आलेला आहे, बाकी भारतामध्ये कुठेही होत नाही. आणि त्यामुळे त्या वॅक्सिनेशन लसीकरणासाठी गेल्या वर्षी सिंधुदुर्ग विभागाने 75,000 डोसेसची मागणी केलेली होती. केवळ 7,000 डोसेस या शिमोगाच्या लॅबने त्यांना दिलेले आहेत, कारण याच शिमोगाच्या लॅबवर महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक अशी 4 राज्यांमध्ये माकडतापाची लस पाठवली जाते. बाकी भारतात कुठेही ती तयार होत नाही. त्यामुळे अतिशय अल्प लसींचा पुरवठा आणि त्यामुळे ही लस जी दिली ती पुरलेली नाही, पुरेशी झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सीझनमध्ये माकडतापाने डोकं वर काढलेलं आहे. दुसरीकडे कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे एक दुहेरी आव्हान आहे. रत्नागिरीमध्ये आताच थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जो कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हायलाईट केलेला आहे. रत्नागिरीतले सगळे परमिट रूम, बिअर बार, वाईन शॉप, आठवडा बाजार सगळे बंद करण्यात आलेले आहे 31 मार्चपर्यंत. आणि रत्नागिरीत येणारी जी वाहनं आहेत, विशेषतः पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत आणि विशेषतः जीवनावश्यक वस्तूंची, त्या वाहनांची आरोग्यविषयक तपासणी केली जाणार आहे. त्यांना सॅनिटायझर मारून रत्नागिरीत सोडण्यात येणार आहे किंवा पाठवण्यात येणार आहे. इतकं हायलाईट आता तिथे या सगळ्या परिसरामध्ये आहे. शृंगारतळीमध्ये जसं तू म्हणालीस की इथे सगळी जमावबंदी आहे आणि पोलीस बॅरिकेटिंग केलेलं आहे. गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते आणि त्यामुळे एकूण आता कोकणात सुद्धा कोरोना आणि माकडताप या दुहेरी संकटाने सगळीकडे हा अलर्ट दिलेला आहे. अगदी दिनेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. आपण जाणवत पुन्हा एकदा मुंबईत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आपण मगाशी बोलत होतो की गर्दी तर कमी फारशी झालेली दिसत नाहीये. जे लोक येतात कदाचित अपरिहार्यता असेल, पण काय नेमकी आत्ताची परिस्थिती तुला जाणवते? आणखी निर्बंध खरोखरच लावावे लागतील का? दुकानं जी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली का? लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली का की असे काही निर्बंध घालण्यात आलेत? जसं मी म्हणाले की काल उशिरा रात्री हे निर्बंध लावण्यात आलेले होते आणि प्रसारमाध्यमांच्या वतीनं काल रात्रीपासून सुरुवात झालेली आहे. परंतु नेमकी कुठली दुकानं बंद राहणार किंवा दुकानांचे टायमिंग बदलायला सांगितले तर ते टायमिंग कसे बदलणार, ह्या अनेक गोष्टी आहे. प्रशासकीय पातळीवर या गोष्टी लगेलग होणं कठीण आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कदाचित आपल्याला उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासून दिसायला सुरुवात होईल. कार्यालयांमध्ये जरी काल संध्याकाळी सांगितलेलं असेल की 50% स्टाफ तुमचा कमी करायचा आहे, परंतु स्वतः महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये काही अडचणी अशा निर्माण झालेल्या आहे की आज कोणी सुट्टी घ्यायची आणि उद्या कोणी ऑफिसला यायचं, हा सगळा जो आहे प्रश्न हा प्रशासकीय पातळीवर आधी सॉर्ट आऊट करावा लागणार आहे आणि मग त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते थोड्या कालावधीनं सुरू होईल. तर या गोष्टी अजून घडायच्या आहेत. त्यामुळं आपल्याला आज तसा फारसा परिणाम जो आहे या निर्णयांचा होताना दिसत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की सातत्यानं आपण जर बघितलं तर काल 1 रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर आज 2 रुग्ण आढळून आलेले आहेत. कुठे ना कुठे मुंबईवरचं संकट जे आहे ते अजून गहिरं होताना दिसत आहे, ते कुठेही कमी झालेलं नाही. त्यामुळे शासनाला आणखी कठोर पावलं उचलावी लागणार आहे. नियम केलेले आहेत, पण त्या नियमांची अंमलबजावणी होते आहे का? स्वतः शासनाचा नियम आहे की त्यांनी असा नियम घालून दिलेला आहे की जे काही आयसोलेटेड प्लेस आहेत, म्हणजे कस्तुरबा रुग्णालय असेल किंवा 7 हिल हॉस्पिटल असेल, त्यांच्या आजूबाजूला सार्वजनिक वाहतूक जी आहे ती रिस्ट्रिक्ट करण्यात यावी. केवळ जे कोणी डॉक्टर्स आहेत, रुग्ण आहेत, अगदी म्हणजे आपण स्वतःच खबरदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. प्रणाली, आपण जाणार आहोत यानंतर नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कोरोनाचे रुग्ण नाशिकमध्ये आढळलेले नाहीत, टेस्ट निगेटिव्ह आले आहेत, पण स्वाईन फ्लूनं मात्र पुन्हा डोकं वर काढलंय. नक्कीच प्रशासनाला हे दुहेरी संकट वाटत असेल. काय आत्ताचे नेमके अपडेट्स आहेत? कारण 4 रुग्ण आढळलेत नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे. नक्कीच केतकी, अत्यंत महत्त्वाची घडामोड खरं तर वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये होते. तारांबळ होते या सगळ्या आरोग्य व्यवस्थांची आणि दुहेरी आव्हान प्रशासनाला आपल्याला एवढ्यासाठी म्हणता येईल की एकीकडे कोरोनाच्या व्हायरसचं संकट आणि नाशिकचा जो स्वाईन फ्लूचा कक्ष आहे तोच कोरोना कक्षामध्ये रूपांतरित केला होता. त्या ठिकाणी 31 रुग्णांवर उपचार झाले, सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आला, सगळ्यांना डिस्चार्ज दिले. पण स्वाईन फ्लूचा धोका किंवा स्वाईन फ्लूनं परवा एकदा डोकं वर काढलं आहे. या मार्च महिन्यातच 4 रुग्ण स्वाईन फ्लूचे संशयित आढळले आहे.
एकंदरीत या 3 महिन्यामध्ये जर का बघितलं तर 6 रुग्ण स्वाईन फ्लूचे होते, त्यातले 4 रुग्ण हे फक्त मार्च महिन्यातले होते. स्वाईन फ्लूचा कहर गेल्या 10 वर्षापासून नाशिकला सुरू. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी 33 रुग्ण स्वाईन फ्लूनं दगावले होते. 178 रुग्णांची शहरात तपासणी झाली होती. पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय. एकीकडे कोरोनाचा व्हायरस प्रतिबंधासाठी किंवा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची धावपळ, वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा या आणि प्रशासन या सगळ्यांना खूप मोठं आव्हान यापुढे ठाकलं आहे. नागरिकांनी सतर्कतेनं प्रशासनाला मदत करावी अशा प्रकारचं आवाहन सुद्धा वारंवार केलं जात आहे. केतकी, अगदी प्रशांत, आत्ता 4 रुग्ण आढळलेले आहेत. याचे अपडेट्स आम्ही नक्कीच तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आपल्याला दिनेश केळुसकर, प्रणाली आणि प्रशांत, तुम्हा तिघांचेही धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आणि महाराष्ट्रातली आत्ताची काय परिस्थिती आहे हे एकदा नजर टाकूयात आपण. एकूण महाराष्ट्रात आता झालेले आहेत 47 रुग्ण, ज्यामध्ये मुंबईतले 9 रुग्ण आहेत, पुण्यातले 8 रुग्ण आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये 11 रुग्ण आहेत. रत्नागिरीमध्ये 1 रुग्ण आहे. नागपूरमध्ये 4 रुग्ण आढळलेले आहेत. ठाण्यामध्ये 1 रुग्ण आढळलाय. कल्याणमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आहेत. नवी मुंबईमध्ये 3 रुग्ण आहेत. यवतमाळमध्ये 3 रुग्ण आहेत. अहमदनगरमध्ये सुद्धा कोरोनाचा 1 रुग्ण आढळलेला होता. औरंगाबादमध्ये 1 रुग्ण आहे. रायगडमध्ये कामोठेमध्ये 1 रुग्ण कोरोनाचा आहे. रत्नागिरीमध्ये 1 रुग्ण कोरोनाचा आढळलेला आहे. आणि उल्हासनगरमध्ये नवीन माहितीनुसार उल्हासनगरमध्ये सुद्धा एका महिलेला 49 वर्षाच्या कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आणखीही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. कोरोनाचा जवळपास सगळीकडे फटका बसलेला दिसतोय आणि मनमाडमध्ये तर भाजीपाल्याला सुद्धा याचा जोरदार फटका बसलाय. कारण मुंबई आणि गुजरातला पाठवण्यात येणारा भाजीपाला मनमाडच्या बाजार समितीमध्ये तसाच पडून आहे. आपण बघतोय ही सगळी दृश्य जी आहेत ही आहेत मनमाडमधली, जिथे आत्ता मेथीच्या जुड्या अशाच पडून आहेत. मुंबई आणि गुजरातला जाणारा हा माल तसाच पडून आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख. बब्बू, हवालदिल झाले असेल शेतकरी मनमाडमधले, कारण एकीकडे कांद्याचे दर कमी होत आहेत, भाजीपाल्याला भाव मिळत नाहीये, कोरोनाचा खूप मोठा फटका बसलेला दिसतोय. केतकी, खरं तर मनमाड येथून मुंबई, नाशिक या भागात मोठ्या प्रमाणात रोज भाजीपाला पाठवला जातोय आणि गुजरातलाही काही व्यापारी, गुजरातचे व्यापारी इथे आलेले आहेत. ते नेहमी इथून भाजीपाला गुजरातलाही पाठवतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेर पडत नाही. अनेक बाजार बंद पडल्यामुळे मालाला उठाव नाहीये. त्याच्यामुळे इथून जो माल मुंबईकडे जातोय तो जात नाहीये आणि गुजरातलाही कोणी घेण्यास तयार नसल्यामुळे सर्व भाजीपाला व इतर वस्तू या बाजार समितीच्या आवारात पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान होतंय, सर्वात जास्त हा फटका शेतकऱ्यांना बसतोय. जेव्हा आम्ही व्यापाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की कोरोनामुळे कोणीही माल घ्यायला तयार नाहीये. सर्व हे म्हणजे बाहेरचे जे व्यापारी मुंबईचे किंवा गुजरातचे ते म्हणतात का माल घेऊन येऊ नका, आमच्याकडे इथे उठाव नाहीये. बाबू, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर कोरोनाच्या धासीनं पुण्यामध्ये अघोषित बंद असल्यासारखं वातावरण आहे. जमावबंदी तर लागू आहेच, पण कर्फ्यूचंच वातावरण जवळपास दिसतंय. नेहमी गर्दीनं ओसंडून वाहणारे रस्ते असोत किंवा लोकांच्या गर्दीनं फुललेली ठिकाणं असू देत, सगळं ओस पडलंय. दर बुधवारी आणि रविवारी भरणारा जुना बाजार असो किंवा बालगंधर्व रंग मंदिर, संभाजी पार्क आणि अनेक हॉटेल्स असणारा जंगली महाराज रस्ता, या सगळीकडे अक्षरशः शुकशुकाट आहे. जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर किंवा संभाजी पार्क हे सुद्धा पुण्यातलं एक अत्यंत गजबजलेलं ठिकाण आहे. परंतु कोरोनाच्या धास्तीमुळं शहरामधली नाट्यमंदिरं बंद आहेत. त्याचा फटका बालगंधर्वलाही बसलेला आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर आपण बघतोय की बंद आहे. बागाही बंद केल्यात. त्यामुळं बालगंधर्व रंगमंदिराला लागून असलेली जी संभाजी गार्डन आहे ती सुद्धा बंद आहे. आणि बघा, हा जंगली महाराज रस्ता अक्षरशः निर्मनुष्य भासतोय. प्रचंड गर्दी असते इथं. गाड्या असतात, वाहतूक असतात, परंतु अत्यंत मंदावलेली आहे. एखादं दुसरं वाहन जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. लोक स्वतःहून घरी थांबत आहेत. आणि जर बघितलं आपण तर या जंगली महाराज रस्त्याच्या शेजारी स्मार्ट सिटीमधला जो स्मार्ट फुटपाथ योजना आहे त्या अंतर्गत इथं काही नागरिकांना बसायला जागा करून दिलेली आहे. वायफाय फ्री असतं इथं. नेहमी तरुणाई जी आहे ती प्रचंड संख्येनं इथं असते, परंतु आज आपण बघितलं तर इथं सुद्धा गजबज कमी आहे. आहेत काही लोक, परंतु खूप कमी लोक आहेत. इथं
बसण्याची जी ठिकाणे आहेत ती बघा ती सुद्धा पूर्ण रिकामी आहेत. त्यामुळं एकूणच कोरोनाच्यामुळं जे आवाहन केलं गेलेलं आहे की गर्दी करू नका किंवा गर्दीची ठिकाणं टाळा, त्याचं आपल्याला एक प्रत्यंतर जे आहे ते आपल्याला इथं बघायला मिळते. त्यामुळं बालगंधर्व रंगमंदिर परिसर, संभाजी पार्क, जंगली महाराज रस्ता हा नेहमीचा वर्दळीचा आहे, लोकप्रिय ठिकाण आहे. याला सुद्धा कोरोनाचा फटका बसल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोरोनाबद्दल काही महत्त्वाच्या माहितीवर एकदा नजर टाकूयात. काय नेमकं त्याच्याबद्दलचं वास्तव आणि दावा केला जातो त्यावर एक नजर टाकूयात. उष्णतेमुळे कोरोना व्हायरस नाहीसा होतो असं एक म्हटलं जातं, पण वास्तवात असं काहीही झाल्याची पुष्टी नाही. म्हणजे कदाचित हा दावा खोटा असू शकतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो असं म्हटलं जातं, पण वास्तवात असा धोका कमी होत नाही असं आहे. डास चावल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो अशी देखील एक अफवा आहे, यावर सुद्धा विश्वास ठेवला जातो. पण डास चावणं आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. लसूण खाल्ल्यानं कोरोनाचा धोका कमी होतो असा दावा केला जातोय, पण वास्तवात असं नाहीये. लसूण खाल्ल्यानं कोरोनाचा धोका कमी होत नाही. त्यामुळे हा देखील फक्त एक दावाच आहे. मास्क लावल्यानं आपण सुरक्षित राहू शकतो, स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो असा दावा आहे. हे मात्र अगदी खरं आहे, कारण सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणं आढळल्यास मास्क लावणं गरजेचं आहे. कमीत कमी रुमाल तरी आपण तोंडाला बांधू शकतो. हँड ड्रायरनं कोरोना नाहीसा होतो, पण हँड ड्रायरचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही, हे सत्य आहे. न्यूमोनियाच्या औषधांनी कोरोनावर उपचार शक्य आहे असा देखील एक दावा केला जातो. मात्र कोणतंही औषध, कोणतीही लस सध्या तरी कोरोनावर उपलब्ध नाहीये, हे वास्तव आहे. जास्त पाणी प्यायल्यानं कोरोना रोखायला मदत होते असा देखील एक दावा केला जातोय. खरं तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, पण जास्त पाणी पिणं ही एक चांगली सवय आहे. त्याच्यामुळे डिहायड्रेशन होत नाही, हे तर अगदी खरं आहे. मीठ टाकून गरम पाणी प्यायल्यानं कोरोना रोखायला मदत होते असा एक दावा केला जातो. व्हायरसवर खाऱ्या पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. तज्ज्ञांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय. असं कोणताही दावा हा खरा नाहीये. कोरोनासाठी लस उपलब्ध आहे किंवा लवकरच उपलब्ध होईल असा एक दावा आहे. लस उपलब्ध करण्यासाठी संशोधन सुरू आहे, पण अजून तरी याबद्दलची लस उपलब्ध झालेली नाही. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.